राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न। बैठकीमध्ये 10 मोठ्या निर्णयांवर शिक्कामोर्तब। शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी फी माफ करण्याचा सरकारचा मोठा निर्णय। पुण्यासह रायगड आणि रत्नागिरीला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी। पुढचे 4 ते 5 दिवस सातारा, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता। मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यात 37,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत दिली जाणार। कॅबिनेट बैठकीनंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचं वक्तव्य। मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईनचं काम करणाऱ्या तुर्किश कंपनीला काढून टाका, आमदार आदित्य ठाकरेंची मागणी। काल झालेल्या पावसामुळे वरळी मेट्रो स्टेशनमध्ये होतं पाणीच पाणी। दिशा सालियन प्रकरणात दिनो मोरियाचाही हात। नारायण राणेंचा हल्लाबोल तर दिनो मोरिया ही मातोश्रीची सून। नितेश राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधातच महिला आयोगात तक्रार। रुपाली चाकणकर यांच्यापासून जीवाला धोका। संगीता भालेरावांची फेसबुक पोस्ट। वैष्णवी हगवणेच्या लग्नातील खर्चाचा तपशील समोर। लग्नात एका दिवसाला तब्बल 1.5 कोटी रुपयांचा खर्च। वैष्णवी हगवणे प्रकरणावरून संपूर्ण समाजानं आत्मपरीक्षण करण्याची वेळ। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। मृत्यूच्या दिवशीही वैष्णवीला मारहाण। शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडून कोर्टात दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोड्यातील संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर। अमोल खोतकर या संशयित गुन्हेगाराच्या गोळीबाराला पोलिसांचं प्रत्युत्तर। अमोल खोतकरचा मृत्यू। आणि राज्यामध्ये सध्या 278 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण। मुंबईत 37, ठाण्यात 19, पुण्यात 2 कोरोनाबाधित रुग्ण। घाबरू नका, पण काळजी घ्या, प्रशासनाचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।